नाही, आपल्याला माहिती असेल की पहिल्यापासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची मजबूत पकड ही पश्चिम महाराष्ट्रावर राहिलेली आहे. त्यामुळे याही वेळेला सर्व निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा पश्चिम महाराष्ट्रावर आघाडीत राहील. नाही, आमचं ठरलेलं असं आहे की युतीमार्फत जिथं शक्य असेल त्या निवडणुका लढवायच्या. ज्या ठिकाणी शक्य नाही तिथं पक्षावर एकमेकांनी टीका न करता युतीचा झेंडा कसा भडकेल ते बघायचं. शेवटी तिन्ही पक्षांचा झेंडा म्हणजे युतीचा झेंडा. जे आपले महाविकास आघाडीचे अनेक पक्ष आहेत त्यांना आता असं वाटतं की आपण युतीमध्ये जावं, परंतु ज्यांना आमचा पक्ष आवडतो ते आमच्या पक्षात येत आहेत, ज्यांना भारतीय जनता पक्ष आवडतो ते भारतीय जनता पक्षात जात आहेत, ज्यांना एकनाथ शिंदे साहेबांचा पक्ष आवडतो तिकडे जात आहेत. आणि तिन्ही पक्षामध्ये आता हाऊसफुल बोर्ड लावायची वेळ आलेली आहे. थँक्यू. कोण घाडगे? नाही, आमच्या तालुक्यात घाडगे फार आहेत म्हणून. नाही, ते आता पवार पक्षात आहेत, पवार साहेबांचे. त्यामुळं आता काय, आता ते कसं करतील? आमचे एकमेकांचे विरोधक होतो आम्ही. माहिती ठीक आहे, ते मला काय आज काय बोलता येणार नाही, नंतर बोलू आपण. रामभक्त म्हणजे माझा जन्म हा रामनवमीचा आहे. रामनवमीलाच मी माझा वाढदिवस साजरा करतो. कागलला फार मोठं अयोध्येच्या पूर्वी आम्ही राम मंदिर बांधलेलं आहे. मला वाटते अनेक वाहिन्यांच्या प्रतिंना माहिती आहे, त्यामुळे ते रामभक्त म्हणाले.